आता आमचे दोन उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात आणि काही खोलात गेले प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितले. दरम्यान शरद पवार यांच्या या विधानाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केलंय पाहूया. श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झालं ते पाहू. भाजपला मतं होती 1,49,13,914, जागा 9. पण काँग्रेसला मतं 96,41,856, जागा 13. शिवसेनेला 73,77,000 मतं, 7 जागा. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58,51,000 मतं, 8 जागा. 19च्या लोकसभेचं उदाहरण तर फार बोलकं आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं, 1 जागा. तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं, जागा 4. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर या. तुम्ही तरी आपल्या सहकार्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे. अशा शब्दात त्यांनी तीच आकडेवारी देऊन, त्यांचीच आकडेवारी देऊन त्यांनाच प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे या निकालाच्या नंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा पवार विरुद्ध